आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर न झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून खंत व्यक्त. काँग्रेस विभाजनाचं बीज पेरत असल्याचा आरोप. काँग्रेसचा महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून स्पष्ट. प्रधानमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा खरगे यांचा आरोप. देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांना मुदतवाढ. महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर न झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यांनी काल देशवासियांना दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. सरकारनं प्रयत्न करूनही नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकार लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करू पाहत असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत प्रधानमंत्र्यांनी विरोधकांच्या हेतूवर शंका उपस्थित केली. मन की बात महिलाओं के लिए कहीं ज्यादा सीटें होगी, महिलाओं का कद बढ़ेगा, इसलिए इन लोगों ने नारी शक्ति वंदन संशोधन का विरोध किया है. देश की नारी शक्ति कांग्रेस और उसके सहयोगियों को इस पाप के लिए कभी माफ नहीं करेगी. मेरे प्रिय देशवासियों, कांग्रेस और उसके साथी दल डिलिमिटेशन पर लगातार झूठ बोल रहे हैं. ये इस बहाने विभाजन की आग को सुलगाना चाहते हैं. गेल्या 12 वर्षात काहीही ठोस करू न शकलेले प्रधानमंत्री नैराश्यग्रस्त झाले असून कालच्या त्यांच्या भाषणात त्यांनी केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप केल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाजमाध्यमावरून केली आहे. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना प्रधानमंत्र्यांनी शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला, ही लोकशाही आणि राज्यघटनेची विटंबना आहे, असं खरगे यांनी म्हटलंय. काँग्रेसनं महिला आरक्षणाला नेहमी पाठिंबा दिला. 2023ला महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला. याच विधेयकाची अधिसूचना 16 एप्रिलला सरकारनं काढली, असंही खरगे यांनी नमूद केलं आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्व पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे करत आहेत. सभा, रॅली, बैठका याद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यात बिष्णुपूर इथं एका प्रचारसभेला संबोधित केलं. महिला आरक्षण विधेयक रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसनं काँग्रेससोबत संगनमत केलं. जनता त्यांना याची शिक्षा देईल, अशी टीका त्यांनी केली. भाजपा महिलांची सुरक्षा आणि संरक्षणासाठी वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील आज विविध प्रचारसभा घेणार आहेत. आज दुपारी त्या तारकेश्वर इथं प्रचारसभेला संबोधित करतील. त्यानंतर त्या कालना आणि मोंतेश्वर इथंही आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील. संध्याकाळी त्या वर्धमान दक्षिण इथं पदयात्रेत सहभागी होणार आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज तामिळनाडूत ईरोडमधल्या शिवगिरी इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उत्तरेकडच्या जिल्ह्यांमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही कोईम्बतूर, तिरुपूर आणि निलगिरी भागात धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत सहभाग नोंदवला. तर कणिमोळी यांनी वृद्धाचलम इथं प्रचार केला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन श्रीलंकेच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोलंबो इथं पोहोचले. आपल्या भेटीदरम्यान ते श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, प्रधानमंत्री हरिनी अमरसूर्या आणि इतर नेत्यांशी चर्चा करतील. श्रीलंकेतल्या भारतीय समुदायाशी देखील ते संवाद साधतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ होतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रासह देशभरात आज अक्षय तृतीयेचा सण उत्साहात साजरा होतोय. 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा सण कधीही नाश न पावणारं सुख आणि समृद्धीचं प्रतीक समजला जातो. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं महाराष्ट्रात मुंबईसह राज्यभरात सणाचा उत्साह आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या सर्व प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये आज नागरिकांचा खरेदीचा उत्साह दिसून येतोय. बाजारपेठेत आंबे, डागर आणि मातीच्या घागरींनी सजली आहे. आजच्या मुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे देखील होतात. हे लक्षात घेऊन राज्य शासनानं बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्यात. यंदा सोन्याचे दर विक्रमी पातळीवर असले तरी सोनं खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे. आज परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती देखील साजरी होते.
अक्षय तृतीया तसंच परशुराम आणि बसवेश्वर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातल्या गंगोत्री आणि यमुनोत्री या तीर्थक्षेत्रांचे दरवाजे आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले केले गेले. याबरोबर उत्तराखंडमधल्या चारधाम यात्रेलाही आज औपचारिक सुरुवात झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या एका आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या प्रकरणी दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावं यासाठी तपासात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खातरजमा करावी अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत गोरेगाव इथल्या अंमली पदार्थ प्रकरणी कारवाईला गती देण्याचे निर्देशही दिले. 11 एप्रिल रोजी गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं MBAच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी हातखंबा इथं लोखंडी सळ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक कोसळून विहिरीत गेला. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झालेत. अपघात होण्याआधी या ट्रकनं 3 ते 4 वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर तो रस्त्यावरून 30 ते 40 फूट खाली कोसळला आणि विहिरीत गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जखमी क्लिनरला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून चालक ट्रकमध्येच अडकला होता. त्याच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलंय. हवामानाचा अभ्यास करून त्यावर देखरेख ठेवण्याकरता तयार करण्यात आलेला भारताचा G20 उपग्रह पुढच्या वर्षात प्रक्षेपित केला जाईल अशी शक्यता असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष V. नारायणन यांनी म्हटलंय. ते काल हैदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था इस्रो आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांना संबोधित करत होते. केवळ एकाच रॉकेटचा वापर करून 100पेक्षा जास्त उपग्रहांचं प्रक्षेपण करणारा भारत हा पहिला देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. G20 देशांसाठी G20 उपग्रह प्रक्षेपित करण्यात भारत आघाडीची भूमिका बजावत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आज जागतिक यकृत दिवस आहे. या निमित्तानं निरोगी यकृत आणि निरोगी भविष्यासाठी नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात उत्तम पर्याय निवडावेत असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. आपलं शरीर निरोगी आणि कार्यरत ठेवण्यात यकृताची भूमिका महत्त्वाची असते. पौष्टिक आहार, योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन आणि शारीरिक कार्यक्षमता यासाठी पूरक ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पनवेल तालुक्यात पाडेघर परिसरातल्या एका कार्गो कंपनीच्या रासायनिक गोदामात काल आग लागली. यावेळी झालेल्या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. आगीत कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित अगरकर यांचा कार्यकाळ 1 वर्षानं वाढवला आहे. 2027च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं नियामक मंडळानं म्हटलं आहे. जुलै 2023मध्ये आगरकर यांची वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात निवडलेल्या भारतीय संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं आयोजित 4 स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यापैकी 3 स्पर्धा जिंकल्या. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज कोलकात्याच्या ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होईल. हा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. संध्याकाळी 7:30 वाजता पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होईल. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर खेळला जाईल. काल संध्याकाळी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जवर 10 धावांनी विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर न झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून खंत व्यक्त. काँग्रेस विभाजनाचं बीज पेरत असल्याचा आरोप. काँग्रेसचा महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून स्पष्ट. प्रधानमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा खरगे यांचा आरोप. देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांना मुदतवाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.